चला निदान निदान तो सुखरूप आहे एवढं तर कळलं आपल्याला, नाही का? झालं समाधान? आता नका पॅनिक हो. आई पण फक्त तेवढंच कळलं ना, बाकी काहीच नाही बोलला तो जान्हवी बद्दल वगैरे. नर्मदा, त्यानं फोन करतो म्हणून सांगितलंय ना, तर करेल तो फोन. चला जेवणाचं बघा तुम्ही. जा. हो. काय बोलली जान्हवी आल्यावर? सविस्तर असं काहीच नाही रे. पण मला एक सांगा, जावई बापूंनी असं काय सांगितलं की ज्याने माझी पोरगी तापाने फणफणली? आता ह्याच्यात कमी अधिक झालं तर आपण काय करायचं? घरातला कमावणारा माणूस जर आजारी झालं तर घर कसं चालवायचं? त्या गोखल्यानं काही कळतंय का? आणि त्यांना कळणार पण नाहीये. पोरीच्या जीवाशी खेळ चाललेत नुसते. एवढे शिकलेले आहेत ना ते. मग आजारी माणसाशी कसं बोलायचं हे पण कळत नाही त्यांना. लगेच आरोप करून मोकळं व्हायलाच हवं का? आरोप काय त्यात? जे समोर दिसतंय ना ते बोलतेय मी. कुठे आहेत कुठे तुमचे ते श्रीरंगराव? तुझा काही संपर्क झालाय का त्यांच्याशी? नेमकं काय झालंय? नाही, मी पण तोच विचार करतोय. काका, थोड्या वेळापूर्वी श्री आणि माझं बोलणं झालं. तो बस स्टॉपवर जान्हवीची वाट बघत होता. पण म्हणजे जानू त्यांना भेटलीच नाही? नाही. बाबा, जावई बापू. श्री, तू इथे? सॉरी, म्हणजे मी तुला कळवणारच होतो. आय एम सो सॉरी मनीष. अरे मी तुला कळवलं नाही, पण मला ना तिकडे नुसतं उभं राहणं शक्यच नव्हतं, म्हणून मग मी आलो. काय झालं? असे का बघताय तुम्ही सगळे? जान्हवी कुठे आहे? आत आहे. ताप आलाय. काय? ताप आलाय? फणफणली ती तापाने. अरे देवा. जावई बापू, काय तुमचं काहीच बोलणं झालं नाही जानूशी? नाही, ती भेटलीच नाही मला. का? श्री, जान्हवीला सगळं कळलंय. जान्हवीला कळलंय म्हणजे? म्हणजे तुमच्याबद्दल सगळं कळलंय तिला. बाबा, तिला कळलंय म्हणजे कसं? कसं काय कोणाकडून काही ठाऊक नाही. तापाच्या ग्लानीत काहीतरी बडबडत होती, पण नेमकं कोणी सांगितलं वगैरे असं काही नाही, पण कळलंय. मी तिला भेटू शकतो आता? अर्थात. मनीष, आपण कोणीही आज जाणार नाही आहोत. म्हणजे काय? माझ्या मुलीबरोबर मी जायचं नाही? आणि त्या गोखल्यांचं ना मला काही सांगूच नका. माझा त्यांच्यावर विश्वासच नाहीये. माझ्या मुलीच्या जीवावर बेतलं तर? मनीष, हिला सांग तिने इथून हलता कामा नये. माझा तोल गेला ना तर माझ्या हातून काहीही होऊन बसेल. सांग तिला. हो. तुला माहिती आहे का तायडा, मी माझ्या बॉसला बोललो की सर ते काम मला द्या. नाही, आता बघ
माझ्याशिवाय एक पान नाही त्याचं. ये बात. भाऊजी तुम्ही बसा ना. कशी आहेस जान्हवी? मी आलोच. पिंट्या, यांना जायला सांग इथून. अगं ताई, माझ्यात आत्ता काहीच बोलण्याचं त्राण नाहीये. हे बघ तू. प्लीज. अगं पण काय मेले हे जगणे. आपल्याच घरात आत जायची पण चोरी. ती सुखरूप आहे इतकंच मला माझ्या डोळ्यांनी बघायचं होतं. बरी आहे, आराम करते. करू दे. पण तुझ्याशी बोलली आहे ना? कसं झालं ओ जावई बापू? जानूच्या जीवाला काही धोका तर नाही ना? आई हो, आई ती ठीक आहे, नका काळजी करू तुम्ही. हो काळजी वाटणारच ना मला. हो आई आहे मी तिची. काय ठरवलं होतं सगळं उलट सुलट झालं हो जावई बापू. मला वाटतं तुम्ही खूप घाई केलीत. काय झालं असतं अजून काही महिने आमची लेक आमच्या जवळ राहिली असती तर काय झालं असतं? तिच्याच तब्येतीला बरं होतं ना. जरा तब्येत तरी चांगली झाली असती तिची. सगळं सांगून उगाच त्रास दिलात तुम्ही त्याला. काकू, अहो पण श्रीने नाही सांगितलं तिला काही. पण जावई बापू तुम्ही हे तिला सांगितलं नाही तर मग तिला हे कळलं कसं? कसं का होईना पण कळलंच ना शेवटी तिला. आपण आपले जीवापाड जपत होतो पण शेवटी अशा गोष्टी काही लपून राहतात का? आपण अपेक्षा ठेवली ना तीच चुकीची होती मुळात. जावई बापू पण तुम्ही काळजी करू नका.
इतके दिवस लढाई लढला, आता थोडीच शिल्लक आहे असं समजा. होईल सगळं नीट. बाबा अहो, कधी ना कधीतरी हे कळणारच होतं. रादर आपण हे इतके दिवस तिच्यापासून कसं लपवून ठेवलं याच आश्चर्य वाटतंय मला. बाबा अहो, तिला का कळलं हा प्रश्न नाही आता. तिला हे सगळं कसं कळलं हा प्रश्न आहे. बाबा अहो, डॉक्टर तर सांगतच होते की जेव्हा तिला हे कळेल ना तेव्हाची परिस्थिती सांभाळा. पण नेमकी तिथेच काहीतरी गडबड झाली. जावई बापू, आता बाण सुटलाय. हे बघा, जे झालं ते झालं. आता पुढे काय करायचं याचा विचार करूया ना. बाबा, तिची काळजी घ्या. काहीही लागलं तरी केव्हाही हे सांगायची काही गरज नाहीये जावई बापू. आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाबा अहो, आयुष्यमान भावा. आयुष्यमान. मी आलोच. विठ्ठला, काय होतंय रे बाबा हे सगळं. आता तुलाच काळजी. आई, तुम्ही तरी जेवून घ्या ना. हो नाही, किती वेळ वाट बघाल तुम्ही त्यांची. नको, ते दोघं येतच असेल. तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही जेवून घ्या. आई अहो, 2 वेळेला अन्न गरम करून झालंय, अजून पत्ता नाही मुलांचा. कळवतो म्हणाला आणि कळवलं नाहीये. कसं समजायचं घरातल्यानी. ए बेबी, तू जेवून घे. उगाच चिडचिड होते, तुझी भूक आहे ना. तसं नाही रे दादा. अरे पण ही मुलं असं वागतात ना, त्याचा त्रास होतो. श्री, हे काय, जान्हवी कुठे आहे?
झालं श्री? जान्हवी नाही आली? जान्हवी का नाही आली? चिडली का रे ती? तरी मी म्हणत होते घरी बोलावती का? हो, इथे घेऊन आला असतास तर आम्ही बोललो असतो ना तिच्याशी. श्री? श्री? काय झालं? कळलं का तिला? हो, आईची पडते सांगणारा मी नव्हतो. इतकी महत्वाची गोष्ट सांगणारा मी नव्हतो. तुम्ही चहा नाही घेतला? नाही, खाली नव्हतंच कोणी. तुम्ही नव्हतात ना इथे, तेव्हा सकाळी असं उठल्या उठल्या खूप रडू यायचं मला. तेव्हा जान्हवी मला म्हणाली होती की अशा नका रडत जाऊ, पण आज मला नाही थांबवता येते डोळ्यातलं पाणी. शरा, रडू नको असं मलाही तुला आज म्हणता येत नाहीये. काही सुचतच नाहीये का? इतके प्रयत्न केले आपण, इतकी काळजी घेतली, तरी शेवटी कुठून तरी कळलंच तिला. श्रीला एकदम हरल्यासारखं झालं असेल का? त्याला ना असं अगतिकपणे रडताना कधीच पाहिलं नव्हतं हो मी तर त्याच्याकडे कायम एक पॉझिटिव्ह माणूस, आशावादी माणूस असंच बघत आलोय. हे असं मी पाहू शकत नाही त्याच्याकडे. काय करू शकतो आपण? काहीच नाही. आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे आपल्या हातात काहीच नाही. आपण फक्त असं बघत राहायचं. आपलं पोरग कोलमडतंय, त्याला फक्त पोकळ शब्दांचे आधार देत बसायचं बस. म्हणजे झालं ते वाईट झालं, असं व्हायला नको होतं असं म्हणणारे खूप जण असतात शरा. पण अशा वेळेला जवळच्याच माणसांनी काही केलं नाही तर मग कशालाच काही अर्थ नाही ना शरा. म्हणजे पुन्हा एकदा मी माझ्या जवळच्या माणसांसाठी निरुपयोगीच ठरतोय. अहो, असं नाहीये. इकडे बघा, माझ्याकडे बघा. मी डोळे पुसले, काहीही झालेलं नाहीये. सगळं चांगलं होणार आहे. आणि वाटेल ते होते. जान्हवी परत या घरी येणार आहे, हे अंतिम सत्य आहे. मी आता डोळ्यात पाणी आणणार नाहीये. तुम्ही सुद्धा हे असले काहीही विचार करू नका. सगळं चांगलं होणार आहे. चला
उठा खाली चला, मी चहा करून देते तुम्हाला. चला. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तुमच्या मिस्टरांबद्दल, श्रीरंग गोखल्यांबद्दल. गैरसमज तुमचा झालाय माझ्याबद्दल. तुम्ही काहीतरी तुमच्या बँकेतल्या लोकांना माझ्याबद्दल सांगितलंय. हो, ते तुमच्याशी बोलू सुद्धा देत नाही. तो तुम्ही श्रीरंग गोखलेंच्या पत्नी आहात आणि तुमच्या मावस सासूसाठी मॅट्रिमोनियल साईटवरून तुम्ही मला अप्रोच केलं होतं. माझ्याकडे तुम्ही मला पाठवलेले मेल्स आहेत. पहिला मेल चेक करा, जनरल पाठवला होता, तुमची माहिती पाठवा वगैरे. पुढचा मेल चेक करा, त्या मेलमध्ये सरस्वतीची सगळी माहिती तुम्ही दिलेली आहे आणि तिचा फोटो सुद्धा अटॅच केलेला आहे. बघण्याचा कार्यक्रम कुठे करायचा, कधी करायचा याबद्दल आपण फोनवर बोलूया असं तुम्ही त्या मेलमध्ये म्हटलेलं आहे. आणि तुम्ही तुमचा नंबर सुद्धा खाली लिहिलेला आहे आणि तुमचं नाव लिहिलेलं आहे, मिसेस जानवी श्रीरंग गोखले. आणि तुमचं नाव लिहिलेलं आहे, मिसेस जानवी श्रीरंग गोखले.